आमच्या सर्व माता भगिनींची इच्छा होती की नळाला पाणी येत नाही. एकदा माझ्याकडे ऑफिसला सर्व आलत्या. त्यानंतर मी प्रकाशला आकाशला सांगितलं होतं की आपण 100% पाण्याचा प्रॉब्लेम सोडू. पण त्यांना बी वाटलं होतं मनात की ह्याच्या मागे जे लोकप्रतिनिधी नगरसेवक आहेत त्यांनी आम्हाला 5 वर्ष फक्त फसवलं. पण मी तुमच्यातलाच एक सामान्य घरातला माणूस आहे. मला प्रत्येक माणसाची जाण आहे. कारण हे लोक कसे, हे सगळे दिग्गज आहेत, हे एसीच्या गाडीत फिरतात. त्याच्यामुळे ह्यांना वस्तीतली चाळीतले काय प्रश्न माहित नाही. हे फक्त इलेक्शनच्या वेळेस 5 वर्षातनं महिनाभर ऍक्टिव्ह होतात. लोकांना आश्वासन खोटी देतात की आम्ही तुमचं काम करू. आता महात्मा फुले शाळेतलं त्या सर्वांनी मला सांगितलं की जे कोठी होती तिथं, त्या कोठीच्या इथं लुटालूट व्हायची, एक मर्डर बी झाला तिथे. तर सर्व लोकांनी सांगितल्यानंतर मला आज सांगितलं रात्री, सकाळी दुसऱ्या दिवशी मी जीसीपी घेऊन आलो त्या अधिकाऱ्यांना, हे पाडून टाका. तर काही लोकांनी तिथं ती पाडली आपण, आणि मी त्या खोट्या कामांचं क्रेडिट बी घेत नाही कुणाचं. मी माझीच कामं मला बरीच पडलेत. तर ते आपण काम केलं आणि एका नेत्याच्या मंडळीच्या नावाने तिथं बॅनर लावलं की हे काम आमच्या माध्यमातून करण्यात आलं. तर ही अशी खोटी कामं नाही झाली पाहिजेत. आपल्याला आपल्या प्रभाग क्रमांक 23 मध्ये जे प्रॉब्लेम आहेत, आणि आम्ही 23च नाही, प्रत्येक वार्डात कुठेही प्रॉब्लेम असेल आम्हाला फोन केला, आम्ही निस्वार्थीपणे जातो. कारण एकनाथ शिंदे साहेबांनी आम्हाला शिकवलंय की तुम्ही सामान्य लोकांमध्ये जाऊन कामं केली तर तुमचं नाव होणार आहे. आणि ते खोटं आश्वासन कुणालाच द्यायचं नाही, करतो बघतो. तर काय होतं, एवढ्या आमच्या भगिनी आल्या, त्यांना पाण्याचा त्रास होत होता एवढा दिवस. प्रकाशने आकाशने मला सांगितलं आणि सर्व माझ्या मित्रांनी मला सांगितलं की असा प्रॉब्लेम आहे. त्या अधिकाऱ्यांना आणून मी सांगितलं की बाबा ही पाण्याची लाईन मला 4 इंचीचं टाकून दिली नाही तर मग मी तुम्हाला तिथं ऑफिसला येऊन तुमच्या ऑफिसला टाळे ठोकन. कारण माझी काम करण्याची पद्धत कशी आहे, मी ते हात जोडून विनंती करून काम नाही करत. शिवसेना म्हटल्यावर काय होतं, तुम्हाला थोडं आक्रमकपणेच काम करायला लागतं. हे काम करत असताना, त्या नळाचं काम करत असताना मी एक नगरसेवकाला फोटो काढून गेला तिथं, हे काम आम्हीच केले म्हणून. बरं ठीक आहे, तुम्ही करा, पण काम करत असताना कुठल्याही कामात अडथळा नाही आणला पाहिजे. आपल्या नागरिकांना लाईट, पाणी, ड्रेनेज. आणि महानगरपालिका 1900 म्हणजे जवळजवळ 72 वर्ष झाले महानगरपालिका स्थापन होऊन, तरी यांना पाणी, लाईट, ड्रेनेज लाईन हे किरकोळ साधे विषय आहेत, हे प्रत्येकाला देता आले पाहिजे. तर हे न देता काय करतात, ती कामं पेंडिंग ठेवतात. आता समजा इथं ड्रेनेज लाईनचा प्रॉब्लेम होता, आपण 40 लाख रुपये निधी दिला इथं, ते ड्रेनेज लाईनचा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला. हे काम जर पेंडिंग राहिलं तर तुम्ही इलेक्शनच्या आधी काय करतात, हे लोकांनी आपल्यापर्यंत आलं पाहिजे, आपल्या घरी आलं पाहिजे. पण आमचं तसं काही नाही. मी ऑफिसला कधीच कुणाला बोलवत नाही. कारण काय होतं, आम्ही ऑफिसमध्ये मित्र गप्पा आणत असतो. ज्येष्ठ नागरिक आपल्या माता भगिनी बाहेर थांबवणं योग्य नाही. मला फोन केलं, मला आज नाही जमलं तर मी सांगतो मी उद्या चक्कर मारेन. आणि साईनाथ कॉलनीच नाही, आपल्याला गाडी तळावर नवनाथ कॉलनी असेल, तुळजाभवानी असेल, या प्रत्येक भागामध्ये गाडी तळात काम करायचे आपल्याला. कारण प्रॉब्लेम भरपूर आहेत आणि सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे इथे लोक दहशतीच्या छायेखाली जगतात. तर गुन्हेगारीचा बी आपण बंदोबस्त 100% करू. कारण आपल्या माता भगिनी, बारकी मुलं सुरक्षित राहिली पाहिजे. आता हे बाकीचे नेते काय करतात, हे कुठली गोष्ट अंगलट नाही घेत, गुन्हेगारांना बी सपोर्ट करतात. चौकीत काय झालं तिथं जाऊन सोडवायला लावतात. तर हे न होता आपल्याला प्रत्येक नागरिक आपला सुखी राहिला पाहिजे. ही छोटी मुलं आहेत, उद्या भीतीच्या छायाखाली जगण्यात काय अर्थ नाही. आपण सर्व एक आहे. आणि तुम्ही कुठलंही काम असू द्या, ह्याच्या पुढेही मी तुमची कुठलीही कामं असेल मला सांगितल्यानंतर मी लगेच गाडी तळावरची कुठलेही काम असू द्या, फक्त साईनाथ वसतच नाही, आपल्या सगळ्या एरियामधले आपण कामं करू. जय हिंद, जय महाराष्ट्र.